श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा खूप महत्त्वाचा असा विषय आहे आणि तो म्हणजे काय, तर महाराजांचा फोटो जो असतो आपल्या घरामध्ये तो कसा ठेवावा, कोणत्या दिशेला ठेवावा, तसेच महाराजांचा फोटो आणत असताना कोणत्या पद्धतीचा असावा. कारण बरेच विविध प्रकारचे आता फोटोसुद्धा महाराजांचे आलेले आहेत, तर त्याविषयी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, महाराजांचा जो फोटो असतो तो खूप महत्त्वपूर्ण असं काम आपल्या घरामध्ये करत असतो आणि आपल्याला या गोष्टी खूप आवश्यक अशा असतात. आपल्या घरामध्ये काही अडचणी आल्या की तेव्हा आपण विचार करतो की काय आपलं चुकतंय नेमकं, किंवा काय घडतंय, की अशा पद्धतीने. कारण सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू होतं, पण मात्र काही त्रास झाला की तेव्हा आपल्याला शंका मनात येत असतात आणि तेव्हा आपण गुरफडत असतो की आपली काही चूक होते का. तर फोटो जर तुमच्या घरात असेल महाराजांचा, तर नक्कीच काही गोष्टी या पडताळून बघा. 2-3 गोष्टी सांगेल तुम्हाला अगदी थोडक्यात. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपल्या घरात जो फोटो येणार आहे तो कसा असावा तो आधी सांगेल. जो फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर तो फोटो अगदी तुम्हाला मनाला भावेल असा फोटो पाहिजे. तुमच्या घरामध्ये जो फोटो तुम्ही आणणार आहात, तुम्ही जर दुकानात गेले की तुम्हाला वाटेल की हा फोटो बघितल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटेल, आपलंसं वाटणार आहे आणि एक सकारात्मक लहरी किंवा काहीतरी एक तेज वेगळं आपल्या चेहऱ्यावर येत आहे त्या फोटोला बघून. या पद्धतीने जो फोटो बघितल्यानंतर तुमच्या मनाला प्रसन्नता वाटत आहे, बोलका बोलतो ना आपण, एकदम फोटो हास्य त्या चेहऱ्यावरती आहे किंवा आपल्याला मन प्रसन्न वाटत आहे एखादी फोटोला बघून, असा फोटो तुमच्या घरात तुम्ही आणावा. घरात जो फोटो असतो तो उभा नसावा, म्हणजे महाराज उभ्या स्थितीत आहेत असा नसावा, बसलेले आहेत, विराजमान आहेत, अशा पद्धतीने आपण फोटो आणावा. आणि हा फोटो आणताना आपण बघावं की महाराज जे असतात ते एखादी प्राणी, पक्षी किंवा अशा याच्यावर नसावेत. फक्त साधा आणि सोपा जो असतो बघा, नुसते बसलेले आहेत, आसन असेल चालेल, पण नुसते बसलेल्या स्थितीत आहेत महाराज, अशा पद्धतीने आणावा. या पद्धतीने आपला फोटो हवा. आता फोटो आणल्यानंतर हा कोणत्या दिशेला आपण प्रामुख्याने आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. तर सर्वप्रथम तुम्हाला दिशा सांगेल. पूर्वेला तुम्ही ठेवला भिंतीला तरी चालेल, पश्चिमेला चालेल, उत्तर आणि दक्षिणेला ठेवू नका. कारण बघा, दक्षिणेला चालत नाही आणि उत्तरेला जर आपण फोटो ठेवला तर दक्षिणेला महाराजांचं तोंड येत असतं, म्हणून या पद्धतीने आपण ठेवू नका. पूर्व पश्चिम चालेल, दोघी भिंतींना चालेल. आता फोटो ठेवत असताना आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो तर फोटो जो असतो तो टांगलेला असतो. आपण मठांमध्ये, केंद्रांमध्ये जात असतो बरोबर, तिथे फोटो टांगलेला असतो का? फोटो खूप मोठा असतो. दिंडोरीप्रमाणे जे केंद्र आहेत बघा, खूप मोठे मोठे फोटो आहेत, पण ते टांगलेले आहेत का हो? नाही ना, ते विराजमान केलेले असतात. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल, जे महाराजांचे फोटो असतात ते टांगू नका भिंतीला. महाराजांचा फोटो कधीही टांगू नका. देवघर जे असतं ते सुद्धा सांगितलं जातं टांगू नका. ते जर टांगलं तर आपलीसुद्धा स्थिती किंवा परिस्थिती तशीच चांगल्यासारखी होत असते, म्हणून ही चूक कधीच करू नका. आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेल तर बघा, त्या फोटोसाठी एकतर देवघरात जागा असेल, छोटा फोटो असेल तर देवघरातच ठेवा किंवा जवळ पाट ठेवा, देवघराच्या जवळ पाट ठेवा, त्यावरती तुम्ही विराजमान करा तरीही चालेल. किंवा बघा, तुम्हाला सांगेल की जिथे तुम्ही फोटो भिंतीला हे करणार आहेत तर तिथे तुम्हाला छोटासा काचेची असं बनवून घ्या, त्यावरती ठेवा किंवा एक फळी बनवून घ्या आणि त्यावरती तुम्ही विराजमान करा. पण वरती खेळायला असं टांगू नका तो फोटो. आता माझ्या घरात जो फोटो आहे, खाली मी त्याला बेस दिलेला आहे, खिळे जे आहेत ते मोठे करून घेतलेले आहेत, त्यावरती फोटो ठेवलेला आहे, पण टांगू नका. तुम्हाला खाली ठेवण्यासाठी काहीतरी हवं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही ठेवा. या पद्धतीने करू शकतात, पण टांगू नका फोटो. ही खूप मोठी चूक असते आणि या पद्धतीने चूक तुमच्या घरात घडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये जर महाराजांचा फोटो असेल तर या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात. पूर्व पश्चिम दिशेला ठेवा, उत्तम, काही हरकत नाही, पण दक्षिण आणि उत्तरेला ठेवू नका असं सांगेल. आणि त्या पद्धतीने सांगेल, महाराजांचा फोटो असेल तो म्हणजे वेळेवर आपण स्वच्छता ठेवावी. दर गुरुवारी असो, जर तुम्ही वरती असेल फोटो खूप तर तुमचा हात पोहोचत नसेल, पण मात्र दर गुरुवारी आपण स्वच्छ करायचा. नाहीतर आहे वरती जाळं आळं लटकतं आहे त्याला, असं करू नका. स्वच्छता ठेवायचा एक प्रयत्न करायचा आहे. दीप दाखवायचा आहे दररोजच्या दररोज. या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत नित्यनेमाने.
या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला महाराजांचा फोटो जो असतो तो आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे. ठीक आहे. तर नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.